हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज ठरवलं की मी करणार आहे शेवयांचा उपमा आणि मला असं वाटतं मी तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. तसं मी खूप चांगली कुक नाही आहे, म्हणजे मला स्वयंपाकही करता येत नाही. मला पोळ्या पण करता येत नाही, मला भाजी पण करता येत नाही. कारण की माझी जी मोठी दीदी आहे, ती खूप सुंदर स्वयंपाक करत होती आणि त्यामुळे मी कधीच काही केलं नाही. पण आता तिचं लग्न झालं आहे, त्यामुळे मला असं वाटतं मी थोडं-थोडं शिकायला पाहिजे. सगळ्यात अगोदर ओके, तर सगळ्यात अगोदर मी टाकलं आहे तूप. तुम्ही तेलही टाकू शकता, पण मला सेवया तुपामध्ये परतलेल्या आवडतात. आणि त्यानंतर सेवया सेवया मी थोड्याशा लाल होऊन देणार आहे, जास्त लाल करायच्या नाही आहे. त्यानंतर तेल, त्यानंतर जिरे मोहरी, पण त्या अगोदर मी तोडून आणला आहे झाडाचा मस्त कढीपत्ता. आणि त्यानंतर हिंग. तुम्ही म्हणजे सेवया करताना तूपही टाकू शकता, पण मी तेल टाकते. त्यानंतर झाडाचा कढीपत्ता आणि त्यानंतर लसूण, कारण की लसूण मला खूप आवडतो. तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण लसूण छान लागतो तर तुम्ही टाकू पण शकता. आणि मग मी आधी मिरची टाकली आधी, त्यानंतर लसूण टाकलं आहे. सॉरी. आणि त्यानंतर मी पाणी जे आहे ते तापायला ठेवणार आहे. आणि त्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला, आणि कांद्यामध्ये मीठ टाकायचं आहे परतताना, कारण की मग कांदा खूप लवकर लाल होतो. आणि मग कांदा परतल्यावर मी टाकला आहे टोमॅटो. मला खूप टोमॅटो आवडतो. आणि त्यानंतर जे आपलं गरम पाणी आहे त्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकली आहे, ते पण ऑप्शनल आहे. आणि मग इथे टाकला आहे वाटाणा, आणि मग सेवया टाकल्या आहे. त्यानंतर मी टाकलं आहे गरम पाणी. आहाहा, किती छान दिसत आहे यार. ओके, त्यानंतर मी ठेवलं आहे झाकण, आणि मी आता झाकण उघडले. वाव, झाली आपली सेवई.